आपल्यासोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते अरुण वनकर आहेत। अरुणजी, महाविकास आघाडीसोबत भारतीय कम्युनिस्ट पक्ष लढणार आहे, सर्व डावे पक्ष लढणार आहे की वेगळ्या लढण्यासंदर्भातला निर्णय केला जात आहे? काय सध्या चर्चा सुरू आहे? तुमची राज्य काउन्सिलची बैठक नुकतीच पार पडली आहे। निसंदेह की भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा देशातला सर्वात जुना पक्ष 1925ला स्थापन झालेला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचं जे राज्य आहे, कामगार शेतकऱ्याचं राज्य अन्न, ते ही पुरोगामी जी भूमिका आहे आणि म्हणून मोदींचं जे राजवट होता त्या राजवटीने आमच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण केले। म्हणून सगळ्या पुरोगामी पक्षांची एकत्रीकरण करणं ही आमची भूमिका होती आणि भाजप हटाव आणि देश बचाव, संविधान बचाव ही घोषणा देऊन आमचे कॅम्पेन झालेले आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत। शिवसेना, काँग्रेस आणि राका यांनी भूमिका घेतली की जे आम्ही कामं केले तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष या पक्षांना सामील केलं तर महाविकास आघाडीचा आम्ही भाग आहोत आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही विचार करणार आहोत, याच्यामध्ये काही शंका नाही। परंतु निसंदेह की आमच्या पक्षाचं आपलं अस्तित्व आहे, आमचा कामगार लढाई आहे। आपल्याला माहिती नाही, आयटकचा सगळ्यात मोठा मोर्चा जी CPIची कामगार विंग आहे, एक मोठा मोर्चा विधानसभेला झाला आहे, तर आमचं अस्तित्व सगळीकडे आहे। आघाडीमध्ये आम्हाला परस्पर पूरकपणे आमच्या काही आमदार जाऊन विधानसभेत प्रवेश सुनिश्चित करू शकतील ही भूमिका आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही अशी भूमिका घेतली आहे की महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांनी काँग्रेस, राका आणि शिवसेनेने मोठं मन करावं आणि काही नाही, आम्ही फार मोठे अवास्तव मागणी करणारे लोक नाहीत। तर आमच्या डाव्या आघाडीला CPI, CPM आणि शेतकरी काही कामगार पक्षाला 12 ते 15 जागा मिळाल्या तर आम्ही संतुष्ट राहू, उर्वरित लढण्याचा प्रश्न आहे। परंतु पक्षाचं राज्याचं केंद्र आहे, त्या राज्यामध्ये झालेली जी काही एकीन चर्चा आहे की हे भांडवलदारी पक्ष वेळेवर जो धोका देतात, म्हणून अशा या कालखंडात एकटं लढण्याची पाळी आली तर आम्ही किमान महाराष्ट्रातल्या 16 जागा निश्चित केल्या आहे। जसं नागपूरमधली हिंगणा विधानसभा क्षेत्र आहे, तिकडे भंडारा आहे, तिकडे वणी आणि दिग्रस आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आमच्या बाकी जागा, अशा 16 जागा आम्ही निश्चित केल्या। आता ह्या जागा आम्ही तेव्हाच लढू की कालच काँग्रेसचे अध्यक्ष यांनी जाहीर केलं की आम्ही पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात आम्ही चर्चा करू आणि डाव्या पक्षासोबतही चर्चा करू, आम्ही अपेक्षित करतो। परंतु आम्ही आता आपली तयारी सुरू केली आहे। डावी आघाडी म्हणून म्हणजे भाकप, माकप, शेकाप किती जागांची अपेक्षा आहे महाविकास आघाडीकडून? आमची अपेक्षा आहे किमान 12 ते 15 जागा। आणि एवढ्या जागा जर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी सोडल्या नाही तर मग काय? तिने सोडल्या नाही तर हे स्वतंत्र लढणार, आपला अस्तित्वाचा प्रश्न आहे। ही विधानसभेची निवडणूक आहे। डावी आघाडी महाविकास आघाडीच्या बाहेरही लढण्याची तयारी ठेवत आहे, ती घेणारच आहे भूमिका। म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिकच्या राज्य कौन्सिल मिटिंगमध्ये हा स्पष्ट आम्ही निर्णय घेतला आहे की आम्हाला किमान जागा देण्यात याव्या। जर महाविकास आघाडी ती देऊ शकली नाही प्रमुख पक्ष तर स्वाभाविकपणे की आम्ही या 16 जागा लढणार, हीच भूमिका CPM घेईल, शेतकरी कामगार पक्ष हीच भूमिका घेईल। ह्या 16 जागांचा जो निर्णयाच्या स्वबळावर लढण्याची पाळी आली तर हे भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठीच्या 16 जागा, या 16 जागा ज्या निश्चित केल्या आम्ही, ह्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलने निश्चित केल्या, ते सर्वोच्च बॉडी आहे आणि म्हणून या 16 जागावर तर महाविकास आघाडीशी समझोता नाही झाला, त्यांनी आम्हाला 2-3 जागा नाही सोडल्या CPIला, तर मग आम्ही 16 जागा लढणार। काय अपेक्षा आहे? काँग्रेस नेतृत्व किंवा शरद पवार सारखे प्रस्थापित जे एक नेते आहेत ते महाविकास आघाडीचं नेतृत्व करत आहेत, काय अपेक्षा या सर्व मोठ्या नेत्यांकडून? आता आम्हाला हे मान्य करावं लागेल की शरद पवारांची जी भूमिका आहे ती फार ग्रेट आहे, की आचार्यासारखी भूमिका त्यांनी महाराष्ट्रामध्ये बजावणं सुरू केलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे त्यांनी जाणीवपूर्वक 3 पक्षाची जी मिटिंग झाली तर त्याच्यामध्ये त्यांनी निक्षून सांगितलं की डाव्या पक्षांनी लोकसभेमध्ये आमच्याकरता भरपूर काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांचंही अस्तित्व आहे, तर त्यांनाही आम्ही काही जागा सोडू ही त्यांची घोषणा आहे। ते बघूया संयुक्त बैठकीत काय रणनीती होते। म्हणजे जे मोठे नेते महाविकास आघाडीचे आहेत त्यांनी शब्द दिला, आता शब्द त्यांनी पाळला पाहिजे। शरद पवार साहेबांसारख्या वरिष्ठांनी जर शब्द दिला आहे तर मग काँग्रेसचे नेते असो की शिवसेनेचे त्यांनी पाळण्याचीच भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा आम्ही पराभव सुनिश्चित करू। अनेक इश्यू असे आहे की धरातलावरती जनतेमध्ये कम्युनिस्ट पक्ष लढत असतो, मग प्रीपेड इलेक्ट्रिक मीटरचा असो की अनेक प्रश्न कामगार शेतकऱ्यांचे असो, त्याच्यावरचा बेसमध्ये लढणार आहेत। त्यांची ताकद जर महाविकास आघाडीच्या बाजूने आली तर आम्ही 160च्या वरतं जागा जिंकू हे निश्चित आहे। तर महाविकास आघाडीचा जागा वाटप अजून निश्चित झालेलं नाही, मात्र जे डावे पक्ष आहे त्यांनी किमान
12 ते 15 जागा महाविकास आघाडीमध्ये डाव्या पक्षांच्या आघाडीला मिळाल्या पाहिजे आणि तेवढ्या जागा नाही मिळाल्या तर भाकपनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सध्या तरी स्वतःबद्दलचा 16 जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षांनी डाव्या पक्षांच्या आघाडीची शक्ती कमी मानू नये, कमी लेखू नये असा एक आव्हान जे आहे ते डाव्या पक्षातील नेते करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।